काव्यस्वरातील योगायोग याच्या दुसऱ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. भावगीतांचे आद्यजनक कवी ना. देशपांडे यांची काही गाणी आणि आपण त्याचे प्रतिसंदर्भ बघूया. घर दिव्यात मंद तरी बघ अजून जळते वात, गायिका उषा अत्रे आणि संगीतकार गजानन वाटवे. जळते वात उजळल्या दिशा सजना, नकळताच सरली रात घर दिव्यात मंद तरी. कवी ना. देशपांडे आणि गायक संगीतकार जी. जोशी यांनी भावगीतांचे रोप लावले आणि ते रुजवले, तर गायक व संगीतकार गजानन वाटवे यांनी ह्या भावगीतांचा बगीचा केला. गजाननराव स्वतःला काव्यगायक असे म्हणून घेत असत. त्याने अनेक मंचीय कार्यक्रम केले. त्यांना साथ संगत देण्यासाठी तबल्यावरती दत्ता डावजेकर असत. लोकांमध्ये त्यांनी भावगीतांची अभिरुची आणि आवड निर्माण केली. गजाननराव हे आपल्या मर्यादा ओळखून होते. शास्त्रीय संगीत, रंगमंच आणि चित्रपट यापासून ते दूरच राहिले. वाटवे आणि चित्रपट या संदर्भातल्या एक दोन गोष्टी आपण बघूया. शंकर जयकिशन यापैकी जयकिशन हे गजाननरावचे चाहते होते. त्यांना वाटवेंची अनेक गाणी पाठी होती. मोहनिया तुझ संगे हे नयन खेळले जुगार हे गाणे गजाननरावांनी शिवरंजनी रागामध्ये बांधलेले होते. जयकिशन आणि राज कपूर यांना या गाण्याची चाल अतिशय आवडली. शिवरंजनी रागाचा विचार करता सावळाचं रंग तुझा हे गदी माडगुळकरांचे गीत माणिकताईंनी गायलेले आहे. एक धागा सुखाचा जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गदी माडगुळकरांचे गीत सुधीर फडके यांनी गायलेले आहे. आणि एक नवीन गीत जे श्रीधर फडके यांनी गायलेले आहे, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, हे अनिल कांबळे यांनी लिहिलेले आहे. हे अतिशय सुंदर गीत आहे. मोहून या तुझं संगे या गाण्याची चाल वापरण्यासाठी परवानगी द्यावी असे राज कपूर आणि जय किशन यांनी गजाननरावांना सांगितले. गजाननरावांनी त्यांना परवानगी दिलीच, पण हेही सांगितले की शिवरंजनी हा राग सर्वांसाठी उपलब्ध आहे, त्याला वेगळी परवानगी मागण्याची काय गरज आहे. आपण हे गाणे ऐकूया. आणि त्याचबरोबर राज कपूर यांनी मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये घेतलेले गाणे जाने कहा गये वो दिन हे सुद्धा आपण त्याच्याबरोबर गुणगुणून बघूया. सहज पडे तुझी दान, सहज पडे तुझी दान, लागले पणास प्राण, लागले पणास प्राण, मी पणास मन हरवे, मी रे गळ्यात हार, मोहनिया तुझ संगे नैन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. वाटवे स्त्रियांचीच गाणी जास्त म्हणतात असा त्या काळी प्रवाद होता. फांद्यावरी बांधले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले हे अतिशय सुंदर गीत त्यांनी गायलेले आहे. जय किशन यांनी याच गाण्यावरून पंछी बनू उडते फिरू मस्त गगन में हे गाणे बांधलेले होते.
परंतु या गाण्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असे त्यांना वाटले, म्हणून गजाननरावांना त्यांनी हे गाणे ऐकविले. ते गाणे ऐकल्यानंतर गजाननरावांनी त्यांना असे सांगितले की या 2 अंतऱ्यामध्ये तू हिल्लोरी हा शब्द वापर, आणि तो शब्द वापरल्यानंतर हे गाणे कुठल्या कुठे पोचले, त्याची लोकप्रियता अतिशय वाढली. अंजवली बांधले गणमुली हिंडोले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. वाङ्मय शोभा या त्या काळच्या मानकप्राप्त मासिकामध्ये कवी मनमोहन नातू यांची एक कविता प्रसिद्ध झाली होती. त्याला वाटवेंनी सुंदर चाल दिली. कसा ग बाई झाला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैला अंबाडा. मात्र या गाण्यावरती आणि त्याच्या सादरीकरणाला पुण्यामधून धर्म मार्तंड आणि संस्कृती रक्षकांचा प्रचंड विरोध दिसून आला. हे गाणे म्हणणार असाल तर आम्ही कार्यक्रम उधळून लावू असेही या लोकांनी सांगितलेले होते. मात्र असा ज्या वेळेला विरोध होतो त्यावेळेला ते गाणे अतिशय प्रसिद्ध होते आणि तसेच झाले. याच्या ध्वनिमुद्रिकेचा प्रचंड खप झाला. मनमोहन नातू हे एक उपेक्षित कवी होते. गांधीवधानंतर मनमोहन नातू यांनी लिहिलेली ती पहा बापूजींची प्राणज्योत ही कविता त्या काळी अतिशय गाजली. या कवितेसाठी त्यांना मानधन फक्त 15 रुपये मिळाले. मात्र ज्याने या कवितेचे हक्क विकत घेतले होते तो हजारो रुपये मिळवून बसला. ही कविता पाठ्यपुस्तकातही होती आणि त्याच्या शेजारीच आर्ट पेपरवरती म्हणजे गुळगुळीत अशा कागदावरती बापूजींचे सुंदर चित्र होते. ही गोष्ट मला आवर्जून आठवते. प्रत्येक मंचीय कार्यक्रमामध्ये वाटवे एक नवीन गाणे सादर करीत असत आणि याची प्रतीक्षा असलेला श्रोता वही आणि झरणी सरसावून बसलेला असे. पुन्हा गाणे म्हणा म्हणजे वन्स मोर हा शब्द आपल्याला पाठ आहे, परंतु गाणे म्हणू नका असं रसिकांनी कधी म्हणलेलं आहे का? होय, वाटवेंच्या बाबतीतली ही आपण एक गोष्ट ऐकूया. प्रत्येक सादरीकरणाच्या शेवटी माधव त्र्यंबक पटवर्धन म्हणजे माधव ज्युलियन यांची प्रेमस्वरूप आई ही कविता वाटवे अतिशय आत्मीयतेने म्हणत असत. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझं आता मी कोणत्या उपायी. हे गाणे नंतर लता मंगेशकर यांनी म्हणलेले आहे, परंतु वाटवेंच्या ह्या गीतामध्ये आर्तता आणि आत्मीयता अतिशय ओतप्रोत भरलेली असे. सोलापूरच्या एका कार्यक्रमामध्ये हे गाणे म्हणून झाल्यानंतर प्राध्यापक आणि काही रसिक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, गजाननराव हे गाणं तुम्ही म्हणत जाऊ नका. हे गाणं ऐकताना आमचं काळीज भरून आलं आणि आमचा गळासुद्धा भरून आलेला असेल. असं जर आमचं होते तर हे गाणं म्हणताना तुमचं काय होत असेल. अशीच अजून एक आठवण, मनमाडला ज्या वेळेला कार्यक्रम होता त्यावेळेला कार्यक्रमाच्या शेवटी 9 वारी साडी नेसलेल्या काही स्त्रिया त्यांना भेटायला आल्या आणि म्हणाल्या, त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं की बाळा तू दुःख का करतोस, आम्ही सगळ्या तुझ्या आईच आहे. वाटवेंना हा मोठा पुरस्कार वाटतो. शास्त्रीय संगीतातील अध्वर्यू पंडित वसंतराव देशपांडे यांना भावसंगीताबद्दल थोडी आढी किंवा नावड होती. त्यांना त्याचा दर्जा कमी आहे असे वाटे. त्यांच्या काही हितचिंतकांनी वाटवेंचे गाणे ऐका असे सुचवले. त्यानुसार वाटवे यांनी वसंतरावांना काही भावगीते ऐकवली आणि ती ऐकल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला. नंतर वसंतरावांनी भावगीते गायलेली आहेत, चित्रपट गीतेसुद्धा गायलेली आहेत. शब्द माझे राहिले
सुधीर फडके व गजाननराव वाटवे यांचे संबंध सलोख्याचे होते. गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणामध्ये गजाननराव वाटवे यांनी काही गाणी गायलेली आहेत. वाटवेंच्या सहस्र चंद्र दर्शन कार्यक्रमासाठी सुधीर फडके अभिष्ट चिंतन करण्यासाठी आवर्जून हजर होते. भावगीतांचे सम्राट असलेल्या वाटवे यांनी ओहोटीच्या काळातसुद्धा भावगीतांची सेवा शेवटपर्यंत व्रतस्थपणे केली. वाटवे युगातील वाटवेंचे एक सुंदर भावगीत म्हणजे गगनी उगवला सायमतारा. या सायमताऱ्याने येऊ घातलेल्या शुक्र ताऱ्यासाठी मार्ग प्रशस्त करून ठेवलेला होता. प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली, कोसली राजपुत्र नर्तकी अनारकली, नर्तकी अनारकली. प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली, कोसली राजपुत्र नर्तकी अनारकली, नर्तकी अनारकली. या भावस्वरांच्या प्रवासात आपण गाणे म्हणू नका याबद्दलची हकीकत वाटवेंच्याबद्दल पाहिली. याचप्रमाणे गाणे म्हणा किंवा ज्याला आपण वन्स मोर असं म्हणतो त्याचा अतिरेक झाल्यास काय होते याची एक आठवण आपण बघूया. ही गोष्ट भावसंगीताच्या सुवर्णयुगाचे संगीतकार वसंत प्रभू यांच्या बाबतीत घडलेली आहे. प्रभू कुटुंबीय मूळ मंगलोरचे. मुंबई येथे ते उपहारगृह चालवत असत. उपहारगृह तोट्यात गेल्यानंतर गिरणीमध्ये ते काम करू लागले. गिरणगाव येथे त्या काळी वसंत प्रभू राहत असत. लहानपणी वसंत प्रभू यांना स्वरज्ञान छान होते. त्यांचा गळाही गोड होता. त्यांनी काही सिनेमामध्ये अभिनय केलेला आहे आणि गाणीसुद्धा गायलेली आहेत. त्या काळी मेळ्यामध्ये ते काम करत असत आणि यामध्ये त्यावेळचे अतिशय गाजलेले गाणे यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता हे वसंत प्रभू अतिशय सुंदर म्हणत असत. एका मेळ्यामध्ये लोकांनी त्यांना पुन्हा म्हणा पुन्हा म्हणा असे म्हणत गेले आणि याचा अतिरेक इतका व्हावा की 25 वेळा त्यांनी ते गाणे म्हणले. मात्र त्यानंतर त्यांचा आवाज फाटला किंवा स्वरयंत्राला इजा झाली आणि त्यांनी गाणे थांबवले. त्या मेळ्याचे मालक भार्गवराम पांगे यांची वसंत प्रभू यांच्यावर मर्जी होती. त्यांनी त्यांचे पूर्ण उपचार करून घेतले आणि त्यानंतर अर्थातच त्यांचा आवाज गेला म्हणून त्यांना नृत्य शिक्षणासाठी पाठवले. या दरम्यान त्यांनी त्यातले बरेच बारकावे शिकून घेतले आणि अनेक वाद्येसुद्धा ते वाजवू लागले आणि यामधूनच त्यांनी संगीतकार होण्याचे ठरविले. दिनकर पाटील यांनी या संदर्भात एक आठवण सांगितलेली आहे. दिनकर पाटील आणि वसंत प्रभू एका ठिकाणी नृत्याचा कार्यक्रम बघायला गेलेले होते आणि त्या ठिकाणी एक नृत्यांगना नाच करत होती. त्यावेळी म्हणले जाणारे गाणे आणि नृत्यांगनाचा पदन्यास याची एकमेकाशी सांगड होत नव्हती आणि त्यावेळी वसंत प्रभू उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की तो गाणं काय म्हणतोय आणि तुम्ही पावलं काय टाकताय, तुमचं तुम्हाला तरी कळते का, हे काही नाचणं झालं का. त्यावेळेला ती बाई थांबली आणि त्यांनी वसंत प्रभूंना सांगितलं, मालक म्हणणं सोपं असतं, तुम्ही करून दाखवताय का. वसंत प्रभू वर गेले. त्यांनी पायात चाळ बांधली आणि गायकाला गाणे म्हणण्यासाठी सांगितले आणि त्याच्या गाण्याप्रमाणे अतिशय सुंदर पदन्यास करून दाखवले. त्यानंतर मात्र ती नृत्यांगना त्यांच्या पाया पडली आणि सांगितलं की तुम्ही माझे गुरु आहे, तुम्ही मला शिकवा. वसंत प्रभू यांनी अनेक ठिकाणी नृत्य दिग्दर्शनसुद्धा चित्रपटामध्ये केलेलं आहे. वसंत प्रभू आणि लता मंगेशकर यांनी अतिशय सुंदर गाणी दिलेली आहेत. पहिले गाणे म्हणजे गंगा यमुना डोळ्यात उभ्या का. हे गाणे इतके गाजले की आचार्य अत्रे यांनी एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की गंगा जमुना एका पारड्यात टाका आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सर्व भावगीते टाका तरीसुद्धा गंगा यमुनाचे पारडे जड होईल. आली हसत पहिली रात, ओळख पहिली गाली हसते, कल्पवृक्ष कन्येसाठी, घटडोईवर घटकमरेवर,
अशी सुंदर गीते या दोघांनी दिलेली आहेत. अनेक सुंदर भावगीते, चित्रपट गीते, भक्तिगीते देणारे वसंत प्रभू मात्र व्यसनाधीन झाले आणि यामध्येच त्यांचे देहावसान झाले. त्यांना जेमतेम 43 वर्षांचेच आयुष्य मिळाले. बाळा हो कशी उतराई, बाळा हो कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई, तुझ्यामुळे मी झाले आई, बाळा हो कशी उतराई. अपुरे माझे स्वप्न राही, अपुरे माझे स्वप्न राही, कानयनात जागे गेले, अपुरे माझे स्वप्न राही. कमी आयुष्य मिळालेले अजून एक गुणी संगीतकार म्हणजे वसंत पवार. वसंत पवार आणि वसंत प्रभू यांच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य होते. दोघांनीही काही चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केलेले आहे, अभिनयसुद्धा केलेला आहे. सुवर्ण काळामध्ये अनेक भावगीतांना वसंत प्रभू यांनी संगीत दिलेले आहे, तर वसंत पवार यांनी अनेक चित्रपटांमध्ये सुंदर लावण्या दिलेल्या आहेत. त्यांना लावणी सम्राट असे म्हणत असत. दोघांनाही अल्पायुष्य मिळाले आणि याचे कारण व्यसनाधीनता असे होते. वसंत पवार यांना तर जेमतेम 38 वर्षाचे आयुष्य मिळाले. तुझ्या उसाला लागल कोल्हा, 16वं वरीस धोक्याचं, बुगडी माझी सांडली ग, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, बहरून ये अणू अणू, जाहली रोमांचित ही तनू, यासारखी सुंदर गीते. त्याचप्रमाणे बहिणाबाईंची गीतेसुद्धा त्यांनी मानिनी या चित्रपटात दिलेली आहेत. त्यामध्येच उमा म्हणे यज्ञी माझं जळालं माहेर, हे सुद्धा सुंदर गीत आपल्याला सहज लक्षात येईल. वसंत पवार यांनी वरदक्षिणा या चित्रपटासाठी संगीत दिलेले आहे. 1961 साली जेव्हा पानशेतचा पूर आला तेव्हा गदी माडगुळकर नदीकाठीच राहत होते आणि वरदक्षिणेचं हस्तलिखित त्यांनी घरामध्ये ठेवलेलं होतं. जसा पूर आला तसं बहुतेक सगळ्यांना वाटलं की आता हस्तलिखितसुद्धा पुरामध्ये गेलं असेल. परंतु ज्या लाकडी मेजावर त्यांनी ठेवलं होतं, जसा पुराचं पाणी वाढलं तसं ते मेज त्या खोलीमध्येच वर सरकत गेलं आणि जसा पूर संपला तसं ते मेज खालती आलं आणि हस्तलिखिताची प्रत शाबूत राहिलेली होती. या चित्रपटातील घन घन माला नभी दाटल्या हे गीत मन्ना डे यांनी गायलेलं आहे आणि ते आपल्याला आठवत असेल. आणि या गीताच्या वेळेला पेटी वाजवायला बसलेले आहेत ते वसंत पवार आहेत. भावसंगीताच्या क्षेत्रामध्ये वसंत पवार यांनी राम कदम, जगदीश खिबुडकर आणि सुमन कल्याणपूर ही 3 रत्ने आपल्याला बहाल केलेली आहेत. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ही शांताबाईंची विराणी माणिक वर्मा यांनी गायलेली आहे आणि या गीताला वसंत पवार यांनी इतकी सुंदर चाल लावलेली आहे असं माणिक वर्मांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्यांना 100 रुपये बक्षीस दिलेले आहेत. गायकाने संगीतकाराला बक्षीस द्यावे ही कदाचित पहिलीच वेळ असावी. वसंत पवार यांच्या व्यसनाधीनतेचा मायानगरीने अतिशय गैरफायदा घेतला किंवा त्यांना लुटलंसुद्धा. या कलंदर फकीराच्या शेवटच्या काळातली अतिशय हृदय आठवण सुलोचना चव्हाण यांनी दिलेली आहे. अखेर 38व्या वर्षी एका चर्चमध्येच विपन्नावस्थेत त्यांचे देहावसान झाले. वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी गायलेले आपण गाणे ऐकूया. आज दिसे का चंद्र गुलाबी, हवेस येतो गंध शराबी, अष्टमीच्या या अर्ध्या रात्री, तुझी न माझी जडली प्रीती. आज दिसे का चंद्र गुलाबी, हवेश येतो गंध शराबी,
अष्टमी छाया अर्ध्या रात्री तुझी नि माझी फुलली प्रीती तुझी नि माझी फुलली प्रीती अर्धे मिटले अर्धे उघडे या नयनातून स्वप्न उलगडे तळहातावर भाग्य उतरले हात तुझारे माझ्या हाती तुझी नि माझी फुलली प्रीती. काव्य स्वरातील योगायोग याच्या दुसऱ्या भागाला आपण येथे स्वल्पविराम देऊन तिसऱ्या भागाकडे वळूया. धन्यवाद.